रमेश पाटील बोलतो. आपण कोण बोलताय? रेकॉर्ड वाला ना? हो, आपण कोण? हॅलो, हा, कोण बोलताय? बरी का मला साहेबांची प्रकृती? रमेश पाटील बोलतो मी, संभाजीनगर. बोल ना, काय म्हणतो? मला बरी आहे का साहेबांची तब्येत? हो, बरी ना. द्या ना साहेबांना फोन, जरा बोलत तब्येत चौकशी करायची होती साहेबांची. ऍक्च्युली धंदे तुझं तर म्हणजे पाय घाल्या कशाला फोन तालुक्याला संपत्तीचं केंद्रीकरण केलं. हे जर विकेंद्रीकरण केलं असतं, शरद पवारांनी दरोडेखोरांची टोळी निर्माण केली, काँग्रेसनं संस्थानिकांची टोळी निर्माण केली, भाजपनं नाव घेतलं ओबीसीचं आणि परत त्याच टोळीच्या सरदारांना परत मोठं केलं. इथले राज्यकर्ते जबाबदार आहेत, ओबीसी बांधव नाही. परत हात जोडून कळकळीची विनंती आहे, ओबीसी रिझर्वेशन पॉलिसीसाठी, सामाजिक न्यायाच्या योजनेसाठी 1% बजेट फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देत नाही. मिस्टर जरांगे, तुम्ही ओबीसीत येऊन 1%मध्ये तुम्ही काय काय घेणार? किती येईल वाट्याला? आणि एवढी ओबीसी बद्दलची एवढी संवेदनशीलता दाखवत असेल तर मराठा बांधवांनी ज्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्याबद्दल आमच्यात संवेदनशीलता नाही का? कृपया अशा कुणी आत्महत्या करू नयेत. वास्तव समजून यावं. जबाबदार ओबीसीचे नेते नाहीत, ओबीसीचं आरक्षण नाही. जबाबदार आमदार, खासदार, मंत्री शरद पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धवजी ठाकरे ही सगळी जबाबदार आहेत मंडळी. काही मराठा समाजातील शिक्षक मंडळी याकडे दुर्लक्ष करत आहेत का? मराठा समाजातील त्यांचं फेल्युअर आहे. निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारला मुद्दा उरलेला नाही. निवडणुका जिंकण्यासाठी या लोकांकडे, काँग्रेसच्या नेत्यांकडे, उद्धवजींकडे मुद्दे उरले नाहीत. मुद्दे उरले नाहीत म्हणून जाती जातीत असलं बुजगावणं उभं करायचं, लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा आणि लोकांमध्ये डिवाइड अँड रूल, इंग्रजांची रणनीती वापरणारे शरदचंद्रजी पवार. डिवाइड अँड रूल. ओबीसी मध्ये 3.5% धनगर आरक्षण घेत असताना आम्ही एसटीला आमचा पाठिंबा आणि एसटीचं आंदोलन, एसटीच्या आंदोलनाकडे द्यावं, डिक्लेअर करा ना. धनगराचं एसटीचं रिझर्वेशन डिक्लेअर करा, मग आम्ही ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू. हाय हिंमत शरद पवार, जरांगे, हाय हिंमत धनगरांना एसटी डिक्लेअर करायची? करा डिक्लेअर. उद्यापासून ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू. ओबीसीच्या आंदोलनात फूट काढू नका. आजपर्यंत तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केलं, आता तुम्ही धनगरांना टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका. ते तुम्हाला सोसणार नाही, पेलवणार नाही. काय म्हणता तुम्ही? बळीराम खटकेंना हाणलं. यावर तुमच्यात काही दम असेल, हिंमत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात गावागावात वेशीवर उलट टांगेल. हे बोलायची वेळ आली. संविधानिक भाषा तुम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला ही आक्रमक भाषा वापरावी लागते. आम्ही बांगराने भरलेल्या. पंढरपुराचं जे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, त्याचा अल्टिमेटम संपलेला आहे. आज अहो, धनगराचं आंदोलन, ओबीसीचं आंदोलन, एससीचं आंदोलन, नाभिकाचं आंदोलन, हे एकनाथ शिंदे काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का? तर मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला कळणाऱ्या भाषेत, जे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री वागतायत त्याची डेफिनेशन सांगतो. एकही आमदार, खासदार बंडव असो, नाहीतर भुमरे असो, नाहीतर कल्याण काळे असो, नाहीतर संभाजी भोसले, मिस्टर संभाजी भोसले असो, हे ओबीसी आंदोलनाकडे येत नाहीत. तर याची डेफिनेशन काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो. मीडियाला विनंती आहे, ही डेफिनेशन महाराष्ट्राला सांगा. मराठ्यांसाठी, मराठ्यांच्या करवी चालवलेलं हे राज्य आहे. इतर ओबीसीला इज्जत नाही. ओबीसीनी शिव्या खायच्या, ओबीसीनी घरे जाळून द्यायची, ओबीसीनी कायदा काढून पाळायचा, ओबीसीनी कायदा सुव्यवस्था पाळायची. आणि अंतरावली सरहद्द घेऊन बसला, रस्ता अडवला. कुणी अडवला रस्ता? रस्ता मुख्यमंत्र्यांनी अडवला. त्यांना विचार ना, आम्हाला काय विचारतो रस्ता अडवला म्हणून?
आम्ही राहत नाही का? हे गाव आमचं आहे, आम्ही बसायचं नाही? आम्ही कुठे जाऊन बसायचं? या प्रश्नाची उत्तर हवी आहेत आम्हाला. जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेतलं तर मग तुमचंही उपोषण मागे घेण्यात येईल. आम्हाला शासनानं अस्वस्थ केलं पाहिजे, आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा असं होत नाही तर कसं होत नाही ते पण सांगितलं पाहिजे. असं होत नाही तर ते काय नाही सांगतायत आणि हे कळत नाही आम्हाला. गिरीश महाजन म्हणाले रात्री कुठल्याही समाजाला धक्का न लावता. कसा लागत नाही ते सांगावं ना यावेळी एकदा डिबेटवर मीडियाच्या समोर कंबाईन प्रेस यावेळी मीडियाला विनंती आहे. आम्ही एका बाजूला बसतो आणि त्यांनाही एका बाजूला बसवा, मागणाऱ्यांनाही बसवा आणि शासनकर्त्यांनाही बसवा. 54 लाख नोंदी तुम्ही केल्या म्हणताय, सरपंचाची लिस्ट घेताय तुम्ही, एवढ्या लोकांना ओबीसी भेटलं म्हणून सांगताय तुम्ही आणि नंतर ओबीसीला धक्का लागला नाही. हा, उल्लंघनमध्ये काही मराठा बांधवांनी तहसीलदारांनी पोलीस भेटून दिली आता. हे बघा, कायदा चॅलेंज करणं, दंगल घडवून आणणं, दहशत निर्माण करणं, शिवीगाळ करणं हा यांचा इतिहास आहे. ओबीसींचा आहे का असा इतिहास? आणि आम्ही दहशत निर्माण केली. काय दहशत निर्माण केली? कायदा सुद्धा मान्य नाही यांना, संविधान मान्य नाही, कायदा बघून गेली. तुम्ही एकीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन उपोषण करताय, तर दुसरीकडे कालपासून राज्यामध्ये धनगर बांधव म्हणतात की आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या. असू शकतं ना, पण एकत्र पण बंद झालेत ना. पण त्याच धनगरांचं आत्ता अंगावरची तुम्हाला सूटबूट मिळणार आहे. हे गाजर दाखवून अंगावरची अंडरपॅन्ट बदलून काढून द्यायचे का? तुम्हाला बंगला मिळणार आहे म्हणून आत्ता आमची झोपडी काढून घेणार का तुम्ही? जाणं बंगला पहिला, आम्ही शिफ्ट होतो बंगल्यामध्ये. मग धनगरच नाही त्यामध्ये दोघी आहे, त्यामध्ये बंजारा आहे, अनेक विजयंतीमध्ये अनेक जाती आहेत, काही कडे आहे, पारधी आहे, कडक लक्ष्मीवाला आहे. 100 जाती शिफ्ट होतील, 100. आम्ही प्रवर्गाची भाषा म्हणतो, आम्ही कुठल्या जातीची जातीवादी अभिनिवेशाने बोलत नाही. 450 जातींची भाषा आम्ही बोलतोय म्हणून लोकांचा प्रतिसाद आहे. संभाजीराजे जरांगे पाटलांच्या भेटीला आल्यानंतर तुम्ही आज पासड करताय, मग तुमचे ओबीसीचे नेते तुमच्या भेटीला आले नाहीत म्हणून आपलं खरं होतं असंही सुरू चर्चा. बघा, ओबीसीचे भेटी येतील नाही येतील, ओबीसीचे भेटी येतील किंवा नाही येतील, जोपर्यंत आमच्या ओबीसी नेत्यांना जरांगेची भीती वाटत राहील तोपर्यंत तुमच्या मनगुटीवरचं हे भूत उतरणार नाही. ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती आहे. अरे त्यांच्या मताची त्यांना काळजी आहे, तुमच्या मताची काळजी घालवा ना यांना. ओबीसी नेते हो, यू आर रिप्रेझेंटेटिव्ह, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात. तुमच्या मताची भीती सुद्धा नाही यांना. परतील एकदा सगळ्याच्या सगळे तुमच्या 7% कॉन्टॅक्ट या ना, जनतेमध्ये फिरा ना, खरा ना. 18 पगार जातील ना एकत्र, अमरावतीच मिळत नाही, अमरावतीच मिळत नाही, आता नाही अजिबात चालणार. 7% लोकांना एकत्र येण्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी द्यावी. त्यांच्या मताची तुम्हाला भीती, आमदार खासदार व्हायचं म्हणून कसले तुम्ही प्रतिनिधी आमचे? तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरून या 18 पगार जातीच्या आरक्षणाच्या संरक्षणात गोपीनाथराव मुंडे प्रमाणे ठाम भूमिका घ्यावी लागेल.